तर नमस्कार मित्रांनो, घरचं जेवण युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे. आजची जी डिश राहणार आहे ती पालक पुरी अशी आपली डिश राहणार आहे. ती म्हणजे मसाला पुरी पण आपण म्हणू शकता, कारण आपण याच्यामध्ये मिरची पण टाकणार आहोत. यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले जिरा, त्यामध्ये आपण हिरवी मिरची पण यूज करणार आहोत, छिललेला लसूण पण टाकणार आहोत, त्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट राहणार आहे पालकची भाजी. यासोबत आपण जे आहे ते खूप मस्त अशी पुरी बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर हे सगळं मिश्रण जे आहे ते तयार करून घेऊया. त्यामध्ये आपण मिरच्या आणि लसूण हे जे इन्ग्रेडियंट्स आहे हे आपल्याला पूर्ण बारीक मिक्सीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनायच्या आहे, कारण त्याला लाटायचं आहे आपल्याला. त्या कारणास्तव आपल्याला हे जे आहे ते मिश्रण मिक्सीमधून एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्याची. त्यासाठी हे सगळे जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहे आपण मिक्सीमध्ये आता बारीक करून घेऊया. यामध्ये आपण कोथिंबीर पण जे आहे ते यूज करणार आहोत. मस्त मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर आणि हिरवी हिरवी पालक जर यूज होईल पुरीमध्ये तर पुरी पण अशी हिरवी हिरवी गार होईल. तर आपण आता हे वाला जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्सरमध्ये जे आहे ते बारीक करून घेऊया, वाटण करून घेऊया. आपल्याकडे जर वरवट्टा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही खूप छान असं मिश्रण जे आहे ते असं बारीक पेस्ट जे आहे ती तयार करू शकता. त्याने तर खूप एक खमंग आणि चविष्ट अशी चव येते दगडाची. त्यानंतर आपण जे आहे ते ही जी पालक आहे ही पण आता मिक्सर मधून काढणार आहे. मिक्सर मध्ये अटकावणे या कारणास्तव मी पहिले बारीक तिला कापून घेतोय. त्यानंतर मिक्सर मध्ये टाकून तिला पण एकदा बारीक आपण फाईन पेस्ट करून घेऊया. मस्त पालक अशी धुवून घ्यायची आपल्याला. धुवून घेऊन जे आहे ते मिक्सर मध्ये टाकून पालक एकदम मस्त असं फाईन पेस्ट याचा पण तयार करून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला जे आहे ते हे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला मस्त पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ आपण घेतोय आणि यामध्ये आपण जे आता मिरची लसूण वगैरे जे बारीक फाईन पेस्ट केलं होतं मिक्सरमध्ये ते टाकणार आहोत. त्यानंतर आपण जे पालक मिक्सरमधून काढला होता तो पण फाईन पेस्ट करून जे आहे ते आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. आणि यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स पण आपण जे आहे ते यूज करणार आहोत. इन्ग्रेडियंट म्हणजे एक स्पेशल अशी टेक्निक करणार आहोत जेणेकरून आपली जी पीठ आहे ते खूप छान आणि असं सुंदर मऊ झालं पाहिजे. त्यासाठी आपण तेल जे आहे ते गरम करून घेणार आहे आणि हे गरम तेल जे आहे ते आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहे पीठ मळताना, जेणेकरून आपलं जे पीठ आहे आपली जी पुऱ्या आहे ते मस्त अशा नरम नरम व्हायला पाहिजे, खुशखुशीत व्हायला पाहिजे या कारणास्तव. आता हे खूप गरम तेल असेल या कारणास्तव डायरेक्ट हाताने मळायचं नाही, आपल्याला चम्मच घ्यायचा आहे, त्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिश्रण थंड होऊस तर. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अजून एक स्पेशल इन्ग्रेडियंट पण पडणार आहे, बघत राहा तुम्ही, कंटिन्यू राहा. मी सांगतो ते इन्ग्रेडियंट का राहणार आहे, कारण की गव्हाची जी पोळी आहे, गव्हाची जी पुरी आहे ही तर खूप छान लागणारच लागणार, पण याच्यामध्ये अजून एक आटा आहे. आटा म्हणजे पीठ आहे. ते जर आपण याला यूज केलं तर ती पण एक अशी खुसखुशीत थोडीशी अशी कडक होण्यासाठी आपण यामध्ये ज्वारीचं पीठ यूज करणार आहे. बघा, ज्वारीचं पीठ आपण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करून घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ याच्यामध्ये टाकून याला पण आपण जे आहे ते चांगलं मळून घेणार आहोत. आणि चांगलं एकदम मळाल्याच्या नंतर याच्या आपण पुऱ्या तयार करणार आहोत. यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर पण टाकूया, हिरवी हिरवी कार मस्त अशी. वरून जर अशी मिक्सरमध्ये कशी ती बारीक झाली आहे ना, या कारणास्तव पुऱ्यामध्ये पण थोडं थोडं असं कोथिंबीरचे ते स्ट्रक्चर दिसायला पाहिजे. या कारणास्तव बारीक अशी कोथिंबीर कापून आपण या पिठामध्ये याला चांगलं मळून घेणार आहोत. तर चला, फाईन आपलं जे पीठ आहे ते मळलं गेलेलं आहे. आता याचे बारीक बारीक आपण उंडे तयार करून घेऊया आणि त्यानंतर याची पुरी तयार करून घेऊया. त्या अगोदर आपण तेल गरम होण्यासाठी कढाईमध्ये ठेवूया. तेल एवढं पाहिजे की त्यामध्ये पुरी जी आहे ती पूर्ण चांगली अशी आपली डीप झाली पाहिजे, कारण आपण डीप फ्राय करतोय ना त्याला, त्या कारणास्तव. चांगलं आपण पीठ जे आहे त्याचे गोळे गोळे करून घेऊया. गोळे झाल्याच्या नंतर मस्त पुरीला आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोल गोल. खूप छान असं नरम पीठ तयार झालंय, तुम्ही चेक करू शकता.
आणि अशाच सुंदर सुंदर रेसिपीसाठी आमच्यासोबत जुडून राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. असं मस्त तेलामध्ये टाकायचं आहे याला. आणि याला फुगवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्या वरती जे आहे ते थोडंसं तेल टाकायचं आहे झाऱ्याने, जेणेकरून पुरी जी आहे हे बघा असं गोल गोल फिरवायचं याला, जेणेकरून पुरीवरती तेल येईल आणि पुरी आपली अशी फुगल. ठीक आहे, अशी मस्त अशी पुरी फुगायला पाहिजे. बघा किती छान अशी फुगली आपली पुरी. मस्त अशी लाल खुरपूस तयार करून घ्यायची आहे. मस्त अशाच रेसिपीसाठी जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. व्हिडिओ आवडला असता त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढं आता व्हिडिओमध्ये जे आहे ते आपल्या पुरीचा सिनेमॅटिक व्हिडिओ आहे ते एन्जॉय करा. आणि त्यानंतर प्रिन्स जे आहे ते याला टेस्टिंग पण करणार आहे. ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. खा. कसं आहे टेस्ट? भारी आहे, चांगलं लागतंय, टेस्टी आहे. हे मला वाटतंय पण टेस्टी बिर्याणी टेस्टी बिर्याणी सारखी बिर्याणी आहे का ती? बापरे, टेस्टी बिर्याणी ना बंद झालेली आहे. टेस्टी बिर्याणी पण झालंय. मग हे कसं आहे, पुरी कशी बनली? पालक पुरी भारी बनली. डब्याला घेऊन जाशील का?